आज आपणास माहीतच असेल की राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे आमचे संत रोहिदास सम्राट माननीय बबनरावजी घोलप यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्मकार बांधवांना आदेश दिलेला आहे की जे सरकारने आयोग निवडून केलेला आहे उपवर्गीकरणाचा जो घाट घातलेला आहे हे आमच्या राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे नेते बबनराव घोलप साहेबांनी विरोध केलेला आहे। सविस्तर माहिती पूर्ण झाल्याशिवाय हे आयोग हा पूर्ण होता कामा नये त्याप्रमाणे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष विनोद दासवरे, मुरलीधर ठोंबरे आणि आमचे सर्व पदाधिकारीगण यांचं नाव माजी महापौर सोनकांबळे साहेब उपस्थित झालेले आहेत आणि कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे। त्याप्रमाणे आपण आपल्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे यासाठी प्रयत्न संपूर्ण पदाधिकारी करण्यात येत आहेत व रस्त्यावर सुद्धा उतरण्याचा टाइम आम्हाला आला तर आम्ही सर्वजण पदाधिकारी आणि कार्यकर्तेगण रस्त्यावर उतरू, हा मोठं आंदोलन उभारू हीच आम्ही सरकारला इशारा देत आहोत। राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर या प्रकारे निवेदन देण्यात येते। संपूर्ण महाराष्ट्रातूनच निवेदन जिल्हा कलेक्टरला देण्यात येत आहे। त्याप्रमाणे आमच्या कार्यकर्त्यांनी अंमलबजावणी करून सर्व कार्यक्रम चालू आहे। राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री बबनरावजी घोलप साहेब तसेच आमचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री माधवराव गायकवाड साहेब यांच्या आदेशानुसार आज पूर्ण महाराष्ट्रभर उपवर्गीकरण थांबवावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालय ते निवेदन देण्यात येणार आहे। यापुढे जर उपवर्गीकरण जर नाही थांबलं तर राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने मोठं आंदोलन छेडण्यात येईल असं आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो। चर्मकार महासंघाच्या वतीने तालुका जिल्हा ठिकाणी बैठका घेऊन या संदर्भात व्यापक स्वरूपात काही पुढे वाटचाल होणार 100% होणार। जर उपवर्गीकरण नाही थांबलं तर राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने तालुक्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी ठिकाणी गाव पातळीवर सर्व ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा आदरणीय श्री बबनराव घोलप यांच्या मार्फत देण्यात येणार आहे। आरक्षणाचे उपवर्गीकरण होऊ नये ह्यासाठी आज राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं परभणी माननीय जिल्हाधिकारी यांना एक निवेदन दिलंय। त्या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आलेली आहे की आरक्षणाचं जे वर्गीकरण अबकड होणार आहे बदार समितीच्या माध्यमातून त्या समितीचा अहवाल अजून सार्वजनिक झाला नाही। सार्वजनिक झाला असतं तर आम्हाला त्या समितीमध्ये काय त्रुटी आहेत, काय नुकसान, काय फायदा आहे हे कळालं असतं। समितीचा अहवाल न देता, न वाचता, न त्याची माहिती देता वर्गीकरणाचं या ठिकाणी जे प्रास्ताविक त्यांनी मांडणी केलेली आहे त्याला या ठिकाणी चर्मकार महासंघ आणि चर्मकार महासंघासोबतच बौद्ध समाजाने एकूण SC ST च्या 58 जाती आहेत एक सोडून एक बी आहेत पण त्याच्यातले जे काय RSSच्या गळाला लागलेले आहेत ते वगळून मातंग समाजाचे देखील नेते पुढारी समाज आमच्या सोबत आहे। 59 जातीचं म्हणणं आहे की या ठिकाणी उपवर्गीकरण होऊ नये यासाठी आज राष्ट्रीय चर्मकार महासंघानं जे या ठिकाणी निवेदन दिले त्याला आमचा पूर्ण या ठिकाणी पाठिंबा आहे। महत्वाचा प्रश्न असा आहे, काल आपण जे आंदोलन केलं त्यानंतर विविध आंबेडकरी संघटना आणि चर्मकार बांधव यांनाही घेऊन आपण निवेदन दिलेले आहे आणि महत्वपूर्ण असं की व्यापक स्वरूपात या विरोधात हे करण्यासाठी चर्मकार बांधव बी आपल्यासोबत सगळेजण मिळून करतात। यानंतर समन्वय समिती स्थापन करून या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन कसं उभं राहतं यासाठी काय केलं जातं? 30 तारखेला शेवटची डेट आहे या ठिकाणी ऑब्जेक्शन घेण्याची, हरकती दाखल करण्याची। 30 तारखेच्या नंतरही महाराष्ट्र सरकारनं उपवर्गीकरणाचा विषय जर व्यवस्थित हाताळला नाही, वर्गीकरण केलं तर चर्मकार महासंघ, बौद्ध समाज, चर्मकार समाज, मातंग समाज 59 जातीतील सर्व प्रतिनिधी मिळून परभणीमध्ये फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोर्चाचे आयोजन करण्यात ठरलेलं आहे। आम्ही हे सर्वजण या ठिकाणी बसून आरक्षण बचाव कृती समिती स्थापन करून त्या समितीच्या माध्यमातून हे आंदोलन राहणार आहे। तुम्हाला सांगताना मला एक माहिती अशी द्यायची की 1911ची जी जनगणना होती त्यानंतरच्या ज्या आतापर्यंतच्या जनगणना ह्या सगळ्या 2000 या सर्व जनगणनेचे जर आपण अवलोकन केलं तर प्रत्येक जनगणनामध्ये कुठं ना कुठं या ठिकाणी एक तफावत दिसत आहे। त्यामुळं जोपर्यंत राष्ट्रीय जनगणना होणार नाही, राष्ट्रीय जनगणनामध्ये कोण्या जातीचे कोण्या समूहाची किती टक्केवारी आहे ते जोपर्यंत लक्षात येणार नाही तोपर्यंत हा उपवर्गीकरणाचा जो काही निर्णय आहे तो ह्या ठिकाणी हाताळण्यात येणार नाही। आणि ह्याच्या व्यतिरिक्त जरी महाराष्ट्र शासनानं हा निर्णय लादला तर ह्याच्यामध्ये नुसतं SC STच नुकसान नाहीये तर मातंग समाजाचं सुद्धा नुकसान या ठिकाणी होणार आहे। कारण इतर समाजाची टक्केवारी वाढलेली आहे आणि त्यांची टक्केवारी जे काही लोक ख्रिश्चन धर्माकडे वळालेले आहेत,
काहींनी धर्मांतर केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांचं ह्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. कारण देश पातळीवर चर्मकार समाज हा जास्त प्रमाणात आहे, महाराष्ट्रात बौद्ध समाज हा जास्त प्रमाणात आहे. 1956 नंतर जे महार पूर्वीचे होते, आता जे बौद्ध झालेत ते भारतामध्ये जास्त प्रमाणात आहे. चर्मकार आणि बौद्ध समाजाचं नुकसान होणार नाही, नुकसान ह्यामध्ये मातंग समाजाचं आहे. त्याच्यानं मला मातंग समाजाचे जे RSSच्या गळाला लागलेले पुढारी त्यांना विनंती आहे की आपण बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करण्यासाठी मागणी करावा आणि त्या समितीमध्ये जे काय नुकसान फायदे आहेत ते सर्व तपासूनच आपण पुढे गेलं पाहिजे, एवढं मला तुम्हाला या प्रसंगी सांगायचं.